आपुलियाचा विसर भोळा आपुलियाचा विसर भोळा गोविंद कळा कौतुके देखिला डोळा बैसला मनी तोची वदनी उच्चारी तुका म्हणे हसे जन तुका म्हणे हसे जन नाही कान ठाई देखिला डोळा बैसला मनी तोची वदनी उच्चारी घ्यावी घ्यावी मानली सेवा दुर्बळाची दीन दुर्बळाची देवा कोणी एक भुलली नारी कोणी एक भुलली नारी विकता गोरस घ्या म्हणे हरी देखिला डोळा बैसला म्हणे तोची वदनी उच्चारी अकारण करुणावरुणालय भक्तवांछा कल्पतरू अनंत कृपा सिंधू अखिल कोटी ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन भगवान श्री पंढरीनाथ विश्वमाऊली श्री ज्ञानोबराया जगद्गुरु श्री तुकोबराया आदि करून सर्व साधू संतांच्या कृपाशीर्वादाने आपल्या आंबेगाव येथे चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह सोहळा आणि या उत्सवातील आजची ही काल्याची कीर्तन सेवा सद्गुरुनाथांच्या चरणी परमात्मा श्री पंढरीनाथाच्या चरणी समर्पित करण्याचं भाग्य सर्वांच्या प्रेमातून दिलेल्या आमंत्रणामुळे माझ्याकडे प्राप्त झालेलं आहे। त्या निमित्तानं तुकोबरायांच्या गाथेतील 4 चरणाचा अत्यंत महत्त्वाचा प्रासादिक असा बहुतेकांच्या परिचयातील असणारा अभंग सेवेकरिता निवडलेला आहे। कोणी एक भुलली नारी विकता गोरस घ्या म्हणे हरी देखिला डोळा बैसला मनी तोची वदनी उच्चारी बोल नका प्रस्तुत कीर्तनरूपे सेवेकरिता निवडलेला अभंग बेस कमी करायचा या माईकचा जगद्गुरु श्रीमंत श्री वैराग्य महामेरू वैराग्य राग रसिक श्री तुकोबरायांचा असून या अभंगामधून जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबराया भगवान श्रीकृष्णाच्या दर्शनानंतर गोपिकांची अवस्था काय झाली याचं वर्णन महाराज या अभंगामधून करतायत। जगद्गुरु तुकोबराया सांगतात कोणी एक भुलली नारी एक नारी आहे ती नारी भुलली भुलली म्हणजे ती भुलली भुलली म्हणजे विसरली काय विसरली हो
तर विकता गोरस घ्या म्हणे हरी. गोरस शब्दाचा अर्थ आपल्या सर्वांना ज्ञात आहे. दूध, दही, लोणी हे सगळं गोरस आहे. आणि या दूध दही लोण्याला घेऊन मथुरेच्या बाजारला दहीदूध विकायला गेलेली ती गोपिका, पण विकता गोरस घ्या म्हणे हरी. डोक्यावर माठ आहे, त्या माठामध्ये दही, लोणी, दूध आहे, पण विकत असताना दही घ्या, दूध घ्या, लोणी घ्या म्हणत नाही, तर कृष्ण घ्या, हरी घ्या, गोविंद घ्या, माधव घ्या, मुकुंद घ्या असं ती गोपिका बोलते. विकता गोरस घ्या म्हणे हरी. पण महाराज, दहीदूध विकायला गेलेली असताना कृष्ण घ्या, गोविंद घ्या कसं काय म्हणायला लागली हो? तुकोबाराय त्याचं कारण सांगतात. देखिला डोळा बैसला म्हणी. भगवान श्रीकृष्णाला डोळ्यांनी पाहिलं आणि त्याचा परिणाम तो परमात्मा मनामध्ये बसला. मनामध्ये त्यानं मनाचा ठाव घेतला. कारण देवाचं सौंदर्य इतकं अलौकिक आहे की त्याला पाहिलं की तो मनाचा ठाव घेतो. पाहिली या वेध लावी बैसे जीवी जडोनी. पाहिली या वेध लावी. या भगवंताला पाहिलं की मनाला वेध लावणारा असा हा सुंदर परमात्मा, आणि त्याचा परिणाम देखिला डोळा बैसला मनी. आणि मनामध्ये जे असेल तेच इंद्रियाच्या द्वारा बाहेर प्रगट होतं महाराज. अंतरीचे धावे ते धावे स्वभावे बाहेरी गेलो. अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी. अंतरंगामध्ये जे आहे 13व्या अध्यायामध्ये एक ओवी आहे, आपण सर्वजण ज्ञात आहात. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबराय बोलतात, आवडी जे वृत्ती किरटी आधी मनवणीची उठी मग वाचा दिठी करासी ये. आधी मनवणीची उठी. जे मनात प्रगट होतं ते सूक्ष्म आहे, आणि तेच सूक्ष्म इंद्रियाच्या द्वारा स्थूल रूपानं प्रगट व्हायला लागतं. म्हणून आधी मनवणीची उठी मग वाचा दिठी करासी ये. मग ते दृष्टीच्या द्वारा, कार्य करण्याच्या पद्धतीनं हाताच्या द्वारा, मुखाच्या द्वारे ते बाहेर यायला लागतं. मनामध्ये जे आहे तेच बाहेर येतं. आणि त्या अर्थाने जर विचार केला तर ज्यांच्या मनामध्ये कृष्ण बसलेला आहे त्यांच्या मुखातही कृष्ण असणं स्वाभाविक आहे. परिणाम देखिला डोळा बैसला मनी. आणि मनात असलेला कृष्ण तोची वदनी उच्चारी. त्या गोपिका मुखानं भगवंताच्या नामाचं गान करत त्या बाजारामध्ये फिरू लागल्या. एक साधक तुकोबारायांना म्हणतो, म्हणे महाराज, आमचा एक प्रश्न आहे. त्या गोपिका दहीदूध विकायला बाजारला गेलेत, एवढ्या बाजारामध्ये त्या आहेत, आपण बाजारात आहोत, घरात राहिलं तर लोक ध्यानावर राहतात, त्यात गोपिका बाजारामध्ये आहेत. बाजार म्हणजे सगळे गोंधळ करायलेले असतात. कीर्तनापेक्षा थोडा कमी गोंधळ असतो एवढाच विषय आहे बाजारामध्ये, कमीत कमी आजच्या तरी. बाजार म्हणजे काय हो? सगळे ज्याचं त्याचं बघायलेले असते, जे ते गप्पा मारायलेले असतात, बोलायलेले असते, ज्याचं त्याचं काही चालूच असतं की. आणि मग अशी जर विषय असेल तर गोपिकांना स्वतःचं दहीदूध विकायला आल्याचं भान राहिलं नाही का? तुकोबाराय बोलायला लागले, आपुलियाचा विसर भोळा. त्या गोपिकांना बाजाराचं भान राहिलं नाही, विशेष नाही, गोपिकांना स्वतःचं सुद्धा भान राहिलं नाही भान. आपुलियाचा विसर भोळा. आणि स्वतःला विसरून गेलेल्या गोपिका. तुका म्हणे हसे जन नाही का न तै ठाई. स्वतःला विसरलेल्या गोपिका असल्यामुळं जगाचं भान त्यांच्याकडं राहणं शक्यच नव्हतं. स्वतःला विसरलेला मनुष्य जगाला ध्यान ठेवतो का? राहत नाही. माझी या देहाची मज नाही चाड, कोठे करू कोड अनेकाचे. ज्यांना स्वतःच्या देहाचं भान राहिलं नाही ते जगाच्या संबंधी विचार करणं शक्य होत नाही. गोपिकासुद्धा कृष्णचिंतनामध्ये एवढ्या तन्मय आहेत की त्या एवढ्या तन्मय आहेत की स्वतःला विसरलेल्या गोपिका. एका साधूचं वाक्य ऐकलं होतं, चिन्मयात तन्मय झालेल्या गोपिका या देह बाजारात, या देह पसाऱ्यात किंवा या जगतरूपी पसाऱ्यात कधीच येणं शक्य नव्हतं. आणि म्हणून तुका म्हणे हसे जन नाही काण तै ठाई. देखिला डोळा बैसला मनी तोची वदनी उच्चारी. असा अभंगाचा सरळ सरळ भाव आहे. आपण सर्वजण आपल्या आंबेगाव येथे चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह सोहळा प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी अतिशय साजिऱ्या गोजिऱ्या प्रमाणामध्ये पद्धतीमध्ये संपन्न करत आहात. फार देखण्या पद्धतीत कितवं वर्षात आहे?
56 वर्षापासून चालू असलेली आपली ही सप्ताहाची परंपरा आणि इतक्या भव्यतेमध्ये दिव्यतेमध्ये आपण सर्वजण ही सेवा प्रभूचरणी समर्पित करत आहात. त्यातला आजचा हा काल्याचा दिवस आहे. खऱ्या अर्थाने मधली सेवा मिळावी या हेतूनं सर्वांचा अट्टहास होता, पण माझ्याही पळापळीमुळं मग म्हणले काल्याची का होईना सेवा करावी या हेतूनं हा काल्याच्या कीर्तन सेवेचा योग माझ्याकडं प्राप्त झालेला आहे. अगदी संकल्पित वेळेमध्ये ही सेवा प्रभूचरणी समर्पित करण्याचा आपण प्रयत्न करूया. एकदा सर्वांनी प्रेमाने भजन करू. विठोबा कुमारी कोणी एक भुलली नारी विकता गोरस घ्या म्हणे हरी. देखिला डोळा बैसला म्हणे तोची वदनी उच्चारी. जगद्गुरु तुकोबारायांचा अत्यंत महत्त्वाचा असा हा अभंग आहे. या अभंगामधून जगद्गुरु श्री तुकोबाराया भगवान श्रीकृष्णाच्या दर्शनानंतर गोपिकांची जी अवस्था झाली त्याचं वर्णन या अभंगामधून जगद्गुरु तुकोबाराय करतायत. पहिल्यांदाच एक शंका निर्माण होणं स्वाभाविक आहे की जगद्गुरु तुकोबारायासारखा महात्मा एका नारीचं वर्णन करतो, ही गोष्ट न पटणारी आहे का? संत जगद्गुरु तुकोबारायासारख्या महापुरुषांकडे जर आपण पाहिलं तर या महापुरुषांनी साधकांना जेव्हा जेव्हा उपदेश केलेला आहे तेव्हा तेव्हा सांगितलं, बाबा स्त्रियांपासून जरा लांब राहा म्हणे. अनेक अभंग आहेत असे तुकोबारायांची, असे अनेक वचन आहेत, अनेक उपदेश साधकांना तुकोबारायांनी केलेला आहे. एकांती लोकांती स्त्रियासी भाषण प्राण गेल्या जान करू नये. एकांती लोकांती स्त्रियासी भाषण प्राण गेल्या जान करू नये तुकोबाराय सांगतायत. हे एकनाथ महाराज चिरंजीव पदामध्ये साधकांनाच उपदेश करतात. नको नको स्त्रियांचा सांगात, नको नको स्त्रियांचा एकांत, नको नको स्त्रियांचा परमार्थ, करीती आघात पुरुषासी. स्त्रियापासून दूर राहा, त्यांच्या संगतीत नका, त्यांच्या एकांतात नका, असा आग्रह संतांचा आहे. अनेक प्रमाण आहेत अशी. तुकोबारायांनी तर देवाला मागताना सरळ सांगितलं, देवा हां आत्ता बरं वाटायला, थोडा आवाज कमी चालेल बरं का, आपण व्यवस्थित लागतंय. देवा अहो म्हणे आम्हाला, हां मस्त आहे, आता आम्हाला स्त्रियांच्या संगतीतच घालू नका. स्त्रियांच्याच नव्हे, काष्ठाया पाषाणामृतिकेचा, काष्ठाया पाषाणामृतिकेचा, काष्ठाया पाषाणामृतिकेचा. नको नारायणा स्त्रियेचा तो संग, नको नारायणा काष्ठाया पाषाणामृतिकेचा. स्त्रियांचा तो संग नको नारायणा, स्त्रियांचा तो संग नको नारायणा. काष्ठाया पाषाणामृतिकेचा, काष्ठाया पाषाणामृतिकेचा. स्त्रियांचा तो संग नको नारायणा, काष्ठाया पाषाणामृतिकेच्या. तुकोबाराय सांगतात, लाकडाच्या नको, पाषाणाच्या नको आणि मातीच्या नको, इतकं स्त्रियांपासून दूर राहणं हे संतांचं जीवन आहे. मग तेच संत जगद्गुरु तुकोबाराया स्त्रियांचा संग नको म्हणणारे तुकोबाराया आज एका स्त्रीचं वर्णन करू लागली. ही गोष्ट पटते का? न पटायसारखी आहे ना. जे स्त्रियांच्या जवळ संगतीत जाऊ नका म्हणून सांगतात, त्यांच्याशी लोकांतात नव्हे, एकांतात नव्हे, कधीच बोलू नका म्हणतात, ते तुकोबाराया एका स्त्रीचं वर्णन करतात. याचं चिंतन कसं लावायचं महाराज?
आता अधिकारी वेगळा आहे, माझा तो मुख्य विषय नाही. ऐकणारा कोण आहे त्याच्यावर सांगण्याची पद्धत असते महाराज. कारण रोग घेऊन आलेल्या माणसाला औषध वेगळं वेगळं डॉक्टरांनी द्यावं का एकच द्यावं? एक माणूस दवाखान्यामध्ये बसला दिवसभर, शेवटी संध्याकाळच्या वेळेला डॉक्टरांनी जेव्हा दवाखाना बंद करायचं निश्चित केलं तेव्हा त्याला विचारलं, म्हणजे बाबा तुम्ही सकाळपासून इथं बसलात, तुमचा कोण पाहुणा इथे ॲडमिट आहे का? त्यांनी सांगितलं नाही. मग तुम्हाला स्वतःला काही चेकअप करायचं आहे का स्वतःचं? म्हणले नाही. ते म्हणले मग कसं काय बसलं? तुमच्याकडूनच मला औषध घ्यायचं होतं, म्हणजे चेकअप करायचं होतं, पण आता नको म्हणे तुमच्याकडून मला औषध घ्यायचं नाही. डॉक्टरांनी विचारलं का बाबा? काय म्हणले सकाळपासून एकाला सुद्धा तुम्ही तेच औषध दिलं नाही, म्हणजे सगळ्याला वेगळं वेगळं सांगायला, म्हणजे तुम्हाला बी पक्क माहीत नाही म्हणजे कोणतं औषध आहे. असा अर्थ होईल का? ज्याचा जसा रोग आहे रोगाईस्या द्याव्यावरली जाणे झाली बाधाती. जसा रोग असेल तसं औषध द्यावं. संतांनी सुद्धा उपदेश करताना जसा अधिकारी असेल तसा उपदेश केलेला आहे. माझा मुख्य विषय तिथं नाही, पण स्त्रियापासून साधकांनी दूर राहा म्हणणारे तुकोबराया एका स्त्रीचं वर्णन कसं काय करतात? कोणी एक बोलली नारी, एका नारीचं वर्णन तुकोबराय करायला लागले. कसं काय हो असं? तर त्याचं उत्तर असं आहे, नारीचा द्वेष परमार्थिकांनी केला नाही, वारकरी संप्रदायानं तर कधीच केला नाही. स्त्रीचा द्वेष केलाय का हो संप्रदायानं कधी? तसं जर असतं तर मीराई आणि मुक्ताई, जनाई, सखुबाई या सगळ्या संत म्हणून वारकरी संप्रदायामध्ये प्रसिद्ध झाल्याच नसत्या. ज्या अर्थी त्यांना संत म्हणून या संप्रदायानं स्वीकारले त्या अर्थी स्त्रियांचा अपमान या संप्रदायात होत नाही. त्यांचं स्वागत आहे, स्त्रियांचं स्वागत केलेलं आहे. कोण? वारकरी संप्रदायाने. मग असा उपदेश कशासाठी? त्याचं कारण आहे ऐकणारे साधक आहेत. साधकांचं मन इतकं पवित्र अजून बनलेलं नसेल, वैराग्यानं तितकं वैराग्य तसं कठीण वैराग्य त्याचं जर त्याला प्राप्त झालेलं नसेल तर काय होतं हो? स्त्रियांच्या संगतीत बसू लागला, त्या माऊली जरी निर्मळ असल्या तरी तिच्या जवळ बसणारे सगळे निर्मळच आहेत. कशावरून? आणि म्हणून नाठवे हा देव न घडे भजन, लाचावले मन आवरेना, दृष्टीमुखे मरण इंद्रियाच्या द्वारे, लावण्य ते खरे दुःख मूळ. तुकोबारायचा मोठा अभंगच आहे. तुका म्हणे जरी अग्नी झाला साधू, तरी पडे बाधू संगष्टने. गुरुवारी वैकुंठवासी तात्यासाहेब बाबा वास्कर मालक सांगायचे, आबा सांगायचे, किती जरी घट्ट तूप असलं, कितीही आगीजवळ ठेवल्यावर इतळते का नाही? हो नाही म्हणा. कितीही घट्ट असो ती वितळायला लागतं. तसा कितीही निष्ठुर वैराग्य घेऊन निघालेला एखादा असला, ते ठिकाण आग आहे आणि तिथं इतळल्याशिवाय राहत नाही महाराज. म्हणून साधकांना तुकोबारायासारख्या महात्म्याने सांगितलं दूर राहा, दूर राहा. पण याचा अर्थ संतांच्या दृष्टीनं स्त्रीचा द्वेष केलाय असं नाही. कारण संतांची माऊलीकडं पाहण्याची जी दृष्टी आहे की नाही, ती दृष्टी स्त्री म्हणून नाहीच आहे. ती स्त्री, प्रत्येक स्त्री ही संतांच्या दृष्टीनं आई किंवा बहीण आहे महाराज. पराविया नारी हो माऊली समान, गेले हे नेमून ठाईचेची, परोपकारी नेने परनिंदा, परस्त्रिया सदा बहिणी माय. परस्त्री सदा बहिणी माय ज्यांच्या हृदयानं स्वीकारलेला आहे. आत्मवत मातृवत परदाराणी, परद्रव्यानी लोष्ठवत, आत्मवत सर्वभूतानी यः पश्यति स पश्यति. मातृवत परदाराणी यः पश्यति स पश्यति. माय म्हणून परस्त्रीकडं पाहणं ही संतांची दृष्टी आहे. उगं बोलत नाही पोकळ. याला इतिहास सांगायची झाली तर अनेक इतिहास उभे आहेत. महाभारतापासून निघू आपण. अर्जुन खंडवनाच्या प्रसंगामध्ये स्वर्गामध्ये गेला होता. इंद्रदेवाचा सहयोग करून त्यानं फार मोठा पराक्रम गाजवला. आणि मग इंद्रानं उर्वशीला सांगितलं, उर्वशीला म्हणजे बाई आज संध्याकाळी तू अर्जुनाकडे जा, नृत्य करून वगैरे अर्जुनाला प्रसन्न कर. ही बेमारी तेव्हापासून आहे. आणि उर्वशी त्या निमित्तानं अर्जुनाजवळ आली. नृत्य वगैरे करायला लागल्यानंतर अर्जुनाने हात जोडले आणि सांगितलं, माय तुम्ही असं करू नका म्हणे.
उर्वशी म्हणाली, आम्ही कोणाची माय नसतो, कोणाची बहीण नसतो. म्हणजे काही नाही, आम्ही नित्यकुमारी आहोत. असं म्हटल्यानंतर अर्जुनाने सांगितलं, म्हणे तसं म्हणू नका. उर्वशीनं सांगितलं, तू काळजी करू नको, मला इंद्रानीच पाठवलंय, तुला प्रसन्न करण्यासाठी पाठवलंय. अर्जुनाने सांगितलं, या गोष्टीनं आम्ही प्रसन्न होतो हे इंद्राला वाटलंच कसं? त्या इंद्रियानं त्याच्या हिशोबानं गणित घातलंय म्हणे. उर्वशी माते, तुम्ही आमच्यासाठी आमच्या कुलोत्पन्न आहात आणि अर्जुनाचं कुळ हे उर्वशीपासून प्रवाहित झालेलं आहे. त्याच्यामुळं त्यानं सांगितलं, तुम्ही माझ्या दृष्टीनं आईपेक्षा दुसरं कुणी नाही, तुम्ही माझी आई आहात. उर्वशीनं सांगितलं, मूर्ख आहेस का म्हणे? माझी संगत घडावी, माझं मुख कमल डोळ्यानं पाहता यावं म्हणून अनेक लोक त्या मृत्यूलोकात यज्ञयाग करतात. कशासाठी? म्हणती संसारी जन्मी जे यज्ञादी कर्म कीजे, मग स्वर्ग सुख भोगी जे मनोहर. आणि ती उर्वशी तुला संयोग करण्यासाठी तुझ्याजवळ आली आहे. अर्जुनाने सांगितलं, नाही माय, मी आपल्याशी संयोग करू शकत नाही, तुम्ही माझ्या आई आहात. उर्वशीच्या लक्षात येईना. शेवटी उर्वशीनं सांगितलं, हे बघ अर्जुना, तू जर माझ्याशी नाही संयोग केला तर तुला नपुसक व्हावं लागेल 1 वर्षासाठी. अर्जुनाने सांगितलं, माते, मी 1 वर्ष नपुसक व्हायला तयार आहे, पण मी तुमच्याशी संयोग करू शकत नाही. अर्जुनाने 1 वर्ष नपुसकत्व स्वीकारलं. बृहन्नडा म्हणून अज्ञातवासात 1 वर्ष नपुसक होऊन राहिला. कशासाठी बोलतो? खऱ्या भक्ताच्या दृष्टीनं परस्त्री ही आईच आहे, आईच आहे. अर्जुनाच्या नंतर पुढं या शुकाचार्य. शुकाचार्य जेव्हा व्यासांच्या पोटात आईच्या पोटातून जन्माला आले, पळायला लागले, ते नागवेची पळून गेले रे. मागून व्यासजी जातात, हाका मारतात. शुकाचार्य काही माघारी फिरून होऊ देत नाहीत. पुढं थोडासा अहंकाराचा भाव प्रगट होतो, जनकाकडं पाठवतात. तिथं अहंकारणाने अभिमानाने खोटे केले आणि मग एका गुहेमध्ये येऊन तपाला बसल्यानंतर शुकाचार्यांचं एवढं तप वाढतं की इंद्रदेवाला भीती वाटायला लागते, आपलं पद जातं का काय म्हणून. आणि आपलं पद जाऊ नये म्हणून माणसं किती खालच्या दर्जाला येऊ शकतात हे सांगायची काही गरज नाही. आपण रोज राजकारणात तेच बघायला जाऊ. पद हलू नये म्हणून माणसं भितातच. आणि इंद्रानं मग रंभेला पाठवलं, रंभेला कामदेवाला पाठवलं शुकाचार्यांकडं. वेगळ्या वेगळ्या नृत्य करायला लागली रंभा. पण शुकाचार्यांच्या मनात काम जागा झाला. नाना रंभेचे निरूपे शुके नुठिजेची कंदर्पे. मी काय सांगतोय? भक्ताच्या दृष्टीनं परस्त्री ही आई कशी हे सांगायचं आहे. अर्जुनानं उर्वशीला आई म्हटलं. शुकाचार्यसुद्धा जेव्हा समोर रंभा नृत्य करत असलेली पाहिली आणि सौंदर्याचं वर्णन केलं. नामदेवरायांनी शुकाख्यान म्हणून एक अभंग लिहिलेला आहे, घरी गेल्यावर बघून घ्या. चौकड्याचा अभंग आहे, 365 चरणाचा आहे. पाठ करायचं, बघू कवाचं कवा. उगं वाचणं बी झालं तर भरपूर झालं आपल्याला. हो. आणि मग त्या अभंगामध्ये नामदेवरायांनी केलेलं वर्णन बघा. नामदेवराय सांगतात, शुकाचार्यांनी जेव्हा त्या रंभेचं वर्णन करायला सुरुवात केली, रंभाला सुद्धा वाटलं की आपल्या सौंदर्याचा प्रभाव शुकाचार्याच्या मनावर झाला. आणि मग रंभेनं पुन्हा मागावून सौंदर्याचं वर्णन करायला सुरुवात केली आणि सांगितलं, काय आहे म्हणे वैराग्य धारण करून. खरं तर लग्न करावं, ऐश्वर्यात राहावं, पोरं बाळं व्हावी, मग खायला गरम गरम रोज संध्याकाळी भाकर. ते गरम गरम मिळते याबद्दल संशय नाही, पण त्या गरम भाकरीबरोबर भाजी मिळते का शिव्या मिळतात ते काही अजून मला माहिती नाही. अजून माहिती नाहीच. पहिल्या टप्प्यात बहुतेक माहिती होत नसेल, पुढच्या टप्प्यात कळेल मलाही. पण सांगण्याचा हेतू, असं वर्णन करायला लागल्यानंतर शुकाचार्यांनी पुन्हा सुंदरतेचं वर्णन रंभेचं केलं. आणि रंभेच्या सुंदरतेच्या वर्णनानंतर पुन्हा देहाचं नश्वरत्व सांगायला सुरुवात केली. हे काय हाडामासाचं आहे, वरून कातडी घातली म्हणून सुंदर आहे, या सौंदर्याचा अभिमान धरू नका तुम्ही. रंभेला शुकाचार्य बोलायला लागले. तेव्हा रंभेनं सांगितलं, महाराज, माझं शरीर हाडामासाचं नाही, माझ्या शरीरातून दुर्गंध कधी बाहेर येणार नाही, आम्ही मलमूत्र विसर्जन करत नाही, हे शरीर मलमूत्र उत्सर्जित करणारं नाही. असं जेव्हा सांगायला लागली, शुकाचार्य म्हणले, असं बोलू नका, काय उपयोग आहे म्हणे.
शरीर हे दुर्गंधी देणार आहे, घाण आहे, अपवित्र आहे, तेव्हा उर्वशीनं पोट फाडलं आणि पोट फाडून आत दाखवलं तर अत्तर वाहत होता. अत्तर सुगंध दरवळायला लागला पोट फाडल्यानंतर रंभेनं. त्यावेळेला शुकाचार्य म्हणतात, वा वा, तुमच्या उदरामध्ये यत्किंचितही घाण नाही, अपवित्रता नाही. हो, अत्तर सुगंध हे सगळं इतकं पवित्र तुमचं जर उदर आहे, तर मी माझ्या आईच्या उदरी जन्माला येण्यापेक्षा मी तुमच्याच पोटी जन्माला आलो असतो म्हणे. म्हणजे जी भ्रष्ट करायला आली होती तिला सुद्धा आई म्हणून पाहणं ही संतांची दृष्टी आहे. आता पुढं अजून या, तुकोबारांना भ्रष्ट करायला सुद्धा एक वेश्या आली होती, पण ती वेश्या आहे माहिती होतं तुकोबारांना, भ्रष्ट करायला आली हेही माहिती होतं, पण त्या वेश्येला सुद्धा तुकोबारांनी काय संबोधन दिलं? जाईवो तो माते न करे सायास, जाईवो तो माते न करे सायास, जाईवो तो माते न करे सायास, जाईवो तो माते न करे सायास. आम्ही विष्णुदास तैसे आम्ही विष्णुदास तैसे आम्ही विष्णुदास. जाईवो तू माते न करी सायास, आम्ही विष्णुदास आम्ही विष्णुदास तैसे नव्हे. जाईवो तू माते न करी सायास, आम्ही विष्णुदास तैसे आम्ही विष्णुदास तैसे जाईवो तू माते न करी सायास, आम्ही विष्णुदास तैसे न हो. तुकोबाराय सांगतात की माते हे वेश्येला विशेषण तुकोबाराने दिलं, म्हणजे त्यांच्या दृष्टीनं परस्त्री ही आई आहे. आता अजून एक उदाहरण देतो आणि विषय पुढे घेतो. छत्रपती शिवरायांच्या समोर कल्याणच्या सुभेदाराची सून उभा केली होती, भेट देण्यासाठी आणली होती तिला. तिच्या सौंदर्याला शिवरायांनी पाहिलं, काय मुखात शब्द होते शिवरायांच्या, अरे काय सुंदर आहात आपण, इतक्या सुंदर जर आमच्या जिजाऊ मासाहेब असत्या तर आम्ही सुद्धा इतके सुंदर जन्माला आलो असतो. मला सांगा, इतक्या सुंदर स्त्रीला जी भेट देण्यासाठी आलेली आहे, तिला पाहिल्यानंतर ज्यांच्या मनामध्ये आपल्या आईचं स्मरण होतं, तो राजा काही सामान्य असेल का? ही संतदृष्टी आहे, ही संतदृष्टी आहे. खरं तर त्यावेळेला राजानं एखादी अशी भेट आलेली स्त्री ठेवणं जवळ काही चुकीचं नव्हतं. आजपर्यंत माणसं ती गोष्टी करतायत, तर मग शिवरायांना काय अवघड होतं? पण छत्रपती शिवरायांच्या मुखात जिजाऊ मातेचं स्मरण झालं. ही संतांची दृष्टी आहे. परस्त्रीकडे पाहताना आई किंवा बहीण म्हणून पाहावं. मला वाटतं आम्ही शिवरायांचे मावळे म्हणून घेणारे आजकाल जे पोरं आहेत, या पोरांनी आधी ही डोळे आपले सुधरवावे. शिवरायांचे जसे डोळे होते की नाही, परस्त्रीकडे पाहताना आई किंवा बहीण म्हणून पाहणारे, ते डोळे आधी आपले सुधरवून घ्यावे आणि मग शिवरायांचे मावळे म्हणून घ्यावं. नाहीतर शिवरायांचे मावळे म्हणून घेऊन शिवरायांच्या प्रतिभेला काळीमा लागल असं कार्य आपल्या हातून होता कामा नये. नुसता गंध लावला आणि दाढी वाढवली म्हणजे शिवरायांचा मावळा नाही. त्यांचे विचार, त्यांचे संस्कार आपल्या हृदयात असले पाहिजे. परस्त्रीकडे पाहताना संतांची दृष्टी ही आई किंवा बहीण म्हणून पाहण्याची पहिली दृष्टी. स्त्रीचा द्वेष संतांनी केला नाही. आणि संतांची दुसरी दृष्टी आहे ती म्हणजे स्त्रीकडे पाहताना स्त्री नव्हे, त्यांच्या दृष्टीनं ती स्त्री देव आहे, देव. पण कोणती स्त्री, त्याला एक निकष आहे. तुकोबाराय सांगतात, ज्या माऊलीनं आपलं अंतःकरण सर्वथा देवाला दिलेलं आहे, पूर्णतः देवाच्या चरणी जिनं आपलं अंतःकरण समर्पित केलेलं आहे, घरातली कामं करते पण अखंड देवाचं नाम जिच्या मुखात आहे, जी अनन्य भावानं देवाची भक्ती करते, ती स्त्री आमच्यासाठी स्त्री नाही. मग हो का नर अथवा नारी, ज्यांचा आवडता हरी कोण आहे ते, ते मज विठोबा समान, विठोबा समान, ते मज विठोबा समान, ते मज विठोबा समान, ते मज विठोबा समान, ते मज विठोबा समान.
ते मज विठोबा समान. तुकोबराय सांगतात त्या माऊली आमच्यासाठी प्रत्यक्ष देव आहेत, देव. आणि ज्या गोपिकांनी आपलं मन देवाला दिलेलं आहे, गोपिकांनी आपलं सर्वस्व देवाला दिले. जयाची आवडी केली मजसी कुळवाडी, भोग मोक्ष बापुडी तेजिली कुळे. या गोपिका म्हणजे कोणी सामान्य नाहीत, या देवाच्या अनन्य भक्त आहेत. किती अनन्य आहेत. नारद भक्तिसूत्रामध्ये नारदांनी भक्तीच्या व्याख्या सांगितल्या. आधी प्रेमाच्या व्याख्या सांगितल्या, विद्वानाला त्या कळाल्या. पण माझ्यासारखे सामान्य जीव नारदांना म्हणू लागले, म्हणे नारदा तुम्ही सगळे निकष प्रेमाचे सांगितले हो महाराज, पण आम्हाला काही लक्षात येत नाही. याला भक्ती म्हणावं, त्याला भक्ती म्हणावं, ही भक्ती ती भक्ती अमुक तमुक सगळं सांगितलं तुम्ही, पण आम्हाला त्याचं यथार्थ स्वरूप कळणं अवघड आहे. आम्हाला सोपं सांगा की ह्या लोकांनी अशी भक्ती केली, तसं करा, म्हणजे त्यालाच भक्ती म्हणतात. तेव्हा नारदांनी, खरं तर सूत्रामध्ये व्यापक विचार नसतो, दृष्टांत असण्याचा तर विषयच नाही, पण नारदांनी यथाव्रज गोपिकानाम, बाबा कळत नाही ना भक्ती काय, जे गोपिकांनी केलं ते करणं म्हणजे भक्ती असं सांगितलं. इतक्या अनन्य भक्त आहेत त्या देवाच्या. हो, देवाच्या अनन्य भक्त आहेत, अखंड चिंतनात राहतात. त्याचा परिणाम तुकोबरायच्या दृष्टीनं ती नारी, ती स्त्री नाही, ती प्रत्यक्ष कृष्ण रूप आहे. म्हणूनच तिचं वर्णन महाराज अभंगाच्या प्रथम चरणात. कोणी एक बोलली नारी, कोणी एक बोलली नारी, कोणी एकी बोलली नारे, कोणी एक बोलली नारे. त्या नारीचं वर्णन तुकोबराय करू लागली. भुलली म्हणजे विसरली. कशामुळे विसरली तर देवाच्या दर्शनामुळे विसरली. देवाच्या दर्शनाचा अंतःकरणावर एवढा मोठा प्रभाव झाला. प्रभाव होतो महाराज, कुठल्या ना कुठल्या गोष्टीचा प्रभाव प्रत्येक वस्तूवर असतोच. जास्त अवघडात जात नाही. वैज्ञानिक सांगतो, वैज्ञानिक पद्धतीनं पृथ्वी ही सूर्याभोवती फिरते, हेरिटेबल झोनमध्येच फिरते. कशाचा प्रभाव आहे हा? गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव आहे. सूर्याचं मॅग्नेटिक फील्ड, पृथ्वीचं मॅग्नेटिक फील्ड, गुरुग्रहाचं मॅग्नेटिक फील्ड, या सगळ्याचा जर आपण विचार केला तर हा गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव आहे. की पृथ्वी आपल्या हेरिटेबल झोनमध्ये थोडंफार इकडं थोडंफार तिकडं होत होत पण हेरिटेबल झोनमध्ये सूर्याभोवती फिरते. सूर्याभोवतीच फिरते. बिचारीचं चांगलं आहे, प्रगट झाल्यापासून आजपर्यंत सूर्याला सोडून कुठं गेली नाही. तिनं जर सूर्याला सोडून गेली तर आपलं काय होईल हो. नियमित अंतरापेक्षा 2-5 किलोमीटर जर पृथ्वी सूर्यापासून दूर गेली तर बर्फ होऊन जाईल. बर्फ, सगळा बर्फ होईल. जगात जिथं जिथं पाणी आहे ते बर्फ होईल. अंगात सुद्धा पाण्याचं प्रमाण आहे ते बर्फ होऊन जाईल. जगणं तर सोडा, पृथ्वीच शिल्लक राहायची नाही. आणि 5 किलोमीटर ना 10 किलोमीटर नियमापेक्षा जास्त सूर्याच्या जवळ गेली तर सगळ्याचं बाष्प होऊन अशी सुकून जाईल पृथ्वी. पण ती नियमानं चालते का? तिच्यावर गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव आहे. आता पृथ्वी गोल आहे. या गोल पृथ्वीवर आपण राहतो, पण खाली गळून पडत नाही. का गळून पडतं? का गळून पडत नाही हो? गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव. अर्थ आहे ना? गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव प्रत्येकावर आहे. सजीव निर्जीव कुठलीही गोष्ट असो प्रभाव आहे. मग त्याला तात्विक सांगायचं झालं तर कधी कधी निर्जीवाचा निर्जीवावर प्रभाव होतो. पत्रिकेवर वेळ 2 वाजेपर्यंत आहे. आत्ता खात्री केलो मी, पण कितीपर्यंत थांबायचं आहे? तुमच्या मनावर 4पर्यंत चालतं. सगळ्यांच्या प्रसादाची व्यवस्था आपल्या सगळ्या गावच्या अट्टहासात निर्माण झालेला आहे महाप्रसाद. त्याच्यामुळं सगळ्यांना अनुकूल होईल अशाच पद्धतीत आपण सेवा प्रभूचरणी समर्पित करू. जास्त पुढं जायचं नाही आणि थोडक्यात बी आटपणार नाही. माझा अर्धा तास खाल्ला मग तुम्ही सगळ्यांनी बोलून 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 लांब गेलं असतं कीर्तन. चला, कुठवर आलं तर प्रभाव. कधी निर्जीवाचा निर्जीवावर प्रभाव होतो.
जेव्हा इंग्रज भारतामध्ये आले आणि चेन्नई बंदरावरून कलकत्त्याच्या बंदराकडे जेव्हा जहाजा निघाल्या, मद्रास बंदर म्हणा, तेव्हा मधल्या वातावरणामध्ये कलकत्ता अजून दूर असताना होका यंत्रात त्यांचं काम करायचं बंद झालं आणि नावेची तोंड एकीकडे, पण नावा ऑटोमॅटिक समुद्राच्या काठाकडे ओढल्या जाऊ लागल्या जहाजा. त्यांनी प्रयत्न केला असं का होतंय म्हणून तपास लावला, तर त्याचं कारण होतं की कोणार्कला असलेल्या सूर्य मंदिरामध्ये लावलेलं जे चुंबक होतं त्याचा प्रभाव त्या नावांवर होत होता की नावा खेचल्या जायच्या. निर्जीवाचा निर्जीवावर होणारा प्रभाव, कधी कधी निर्जीवाचा सजीवावर प्रभाव होतो. उदाहरणार्थ गाणं रेकॉर्डिंग केलेलं सजीव असतं का निर्जीव? वेदांतिक भाषेत बोलायचं झालं तर मुळात शब्दच निर्जीव आहे, पण ते अवघड होईल म्हणून सांगत नाही. रेकॉर्ड केलेलं गाणं हे निर्जीव आहे, जड आहे, पण बसलेल्या माणसाला डुलवते का नाही? आता पवन गुरुजीनं जर एखादी मस्त लग्गी लावली, माणसं डुलतेत का नाही? आता मृदंग सजीव आहे का निर्जीव आहे? श्रद्धेचा विषय बाजूला ठेवा, श्रद्धेचा विषय जर बाजूला ठेवला, निर्जीव आहे, पण त्यातून निघणारा ध्वनी माणसाला डुलायला भाग पाडतो. याचा अर्थ काय की निर्जीवाचा सजीवावर प्रभाव होतो. माणसं डुलतेली यात नवल नाही, मशिनीत उधळत्याल महाराज, याच्यापेक्षा बिघडून पोरं उधळतेत त्या डीजेच्या पुढं. निर्जीवाचा सजीवावर होणारा प्रभाव आहे. बरं, पुढे चला. काही वेळेला सजीवाचा निर्जीवावर प्रभाव होतो. ढेकणाच्या संगे जो हिरा ऐरणीनं मारला तरी फुटत नाही, तो ढेकण त्याच्यावरून फिरला की फुटतो. अशी बरीच ढेकणं आहेत ज्यांनी हिरे संपवले. आता याचा अर्थ तुम्हाला कसा लावायचा आहे तसा लावा, माझं काही म्हण. पण अशी अनेक ढेकणं आहेत महाराज जगात, ज्यांनी समाजातली अनेक हिऱ्यासारखी माणसं संपवली. ढेकून सजीव आहे, हिरा निर्जीव आहे. मग सजीवाचा निर्जीवावर प्रभाव होतो आणि कधी कधी सजीवाचा सजीवावर प्रभाव होतो. याचा विस्तार करायची गरजच नाही, फक्त एक म्हण म्हणतो तुम्हाला कळून जाईल. सजीवाचा सजीवावर होणारा प्रभाव, गावाला भारी सजीवाचा सजीवावर होणारा प्रभाव, बायकोच्या आरी असो प्रभाव होतो. मला लहान असताना शाळेमध्ये होतं, म्हणजे लहान असताना असतातच की सगळी शाळेत, मी होतो. 26 जानेवारीची भाषणं होती, सगळ्या पोरांनी भाषणं पाठ केली. आता लहानपणी ते आपण तयार करायचं असतं, त्याचं चिंतन करावं असं काही नव्हतं. पाठ करायचं, वर्ड टू वर्ड पाठ करायचा, शब्द पाठ करायचा. पोरांनी सगळ्यांनी व्याख्यानं पाठ केली, भाषणं. आणि काही दोघं चौघं हुशार असलेल्या प्रतिभेमध्ये होते शाळेत, त्यांची प्रतिभा होती, हुशार आहेत बाबा. त्यांनी इंग्लिशमध्ये भाषणं पाठ केली. तुम्ही हा म्हणा. त्यांनी फक्त पाठच केली होती, त्यांना इंग्लिश येत नव्हती. त्यातला मी एक होतो म्हणून सांगायला होतं मला. इंग्लिशमध्ये भाषणं पाठ केली. मला शाळेत आयुष्यात कधीच भाषण देता आलं नाही. आमचे गुरुजी म्हणाले, अरे कीर्तन करता तुम्ही, तुम्हाला 5 मिनटं भाषण द्यायला काय अडचण आहे? आता काय सांगावं, काय अडचण आहे? तिथं उभारलं की बुडापासून हालायचं. काय भीती वाटत होती कोणास ठाऊक. आणि मग ते भाषणं पाठ केली. गुरुजींनी सांगितले, बघा पोरांनो, तुम्ही इंग्लिशमध्ये भाषणं पाठ केली, चांगली गोष्ट आहे, पण लिहून घ्या, चिठ्ठी खिशात ठेवा. जर समजा कसं असतं, बोली भाषेतलं नाही आठवलं तर एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो, एवढं म्हणून खाली तर बसायला येईल. आता इंग्लिशमध्ये एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो, हे लावायचं कसं तेही कळत नाही ना. म्हणून गुरुजींनी सांगितलं, चिठ्ठी लिहून ठेवा, ती चिठ्ठी खिशात ठेवा. भाषण जिथं गुंतल्यासारखं वाटेल तिथं पटकन चिठ्ठी काढायची, पुढचं राहिलेलं वाचून काढायचं, बसायचं खाली. पोरांनी चिठ्ठ्या लिहून घेतल्या, पण लिपी मराठीला ठेवावी का? रायटिंग लँग्वेज म्हणजे भाषणाची लिपी, म्हणजे भाषणाची भाषा जरी इंग्लिश असली, लिहून घेताना मराठीत लिहून घ्यायला पाहिजे ना. इंग्लिश शब्द मराठीत लिहायचा, पण पोरांनी तसं केलं नाही, इंग्लिशमध्ये लिहून घेतली. मग गावातली काही प्रतिष्ठित मंडळी झेंडावंदनाला आलेली, आम्ही सगळे पुढं बसलेलो. मी आधीच हवामान बघून आपला नंबर शेवटला ठेवलेला होता. तसा लहानपणापासून चॅप्टरच असं नाही म्हणायचं मला,
पण काय म्हणतात त्याला, आपुली आहे ताजू अशी जागत आहे. आपलं म्हणजे जास्त हे होऊ नये असा. आणि मग खाली बसलेलो आम्ही, पोरांनी भाषणं सुरू केली. 2-3 वाक्य नीट आले इंग्लिशमधले पाठ केलेले, पण पाठ केलेलं सुद्धा विसरलो हो. पुन्हा ध्यानातच येईना पुढचं पोरांना. एकानं चिठ्ठी काढली, बघितली, पण भाषण एवढं हुकलं होतं त्या चिठ्ठीत सुद्धा भाषण सापडना पुन्हा. आता हे बिघडलं कशामुळं? तर तिथं जमलेल्या प्रतिष्ठित लोकांचा झालेला प्रभाव. आता एक माफी मागून सांगू का? पण खरं सांगतो, माफी मागून सांगतो पण खरं. तिथं त्या पोरांना पक्क माहिती होतं की जे ऐकायला बसलेली ही पोरं आहेत, यातल्या एकालाही इंग्लिश येत. पोरांनाच कशाला, गावातले प्रतिष्ठित म्हणून जे बसलेले होते त्यातल्या सुद्धा एकालाही इंग्लिश येत. तेवढं तर कशाला. एक दोघं सोडले तर माफी मागतो, पण खरं आहे की गुरुजी लोकांना तरी काय इंग्लिश येत होतं का? याने काय बी म्हणून जरी नंदूबाबासारखं काही म्हणून जरी त्याने इंग्लिश कडाला लावली असती तरी भाषण गेलं असतं. परंतु हा सजीवाचा सजीवावर होणारा प्रभाव आहे. प्रभाव होतो. विद्वान मंडळी पुढे ऐकायला बसली की नवीन वक्त्याच्या अंतःकरणावर प्रभाव होतो. तो होतो. जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये अनेक विद्यार्थी परीक्षेच्या वेळेला फेटा बांधतात, पण बांधलेला फेटा काढून ठेवतात, माझ्याच्यानं होणार नाही म्हणून पुन्हा दुसऱ्याला उभा करतात. का? प्रभाव आहे हा. सजीवाचा सजीवावर होणारा प्रभाव होतो महाराज. अनेक वेळेला आपल्याला हे पाहायला मिळतं. एखादा हिंस्र पशु समोर आला, आपलं अंग लठ व्हायला लागतं. हे काय आहे? सजीवाचा सजीवावर होणारा प्रभाव. हो, एखादा साप पटकन डोळ्यापुढे आला तर माणसं म्हणतात बघा, जुनी माणसं, काळजात लग केलं म्हणतात. हा सजीवाचा सजीवावर होणारा प्रभाव. तसंच गोपिकांच्या अंतःकरणावर सुद्धा प्रभाव झाला. तो भगवान श्रीकृष्णाच्या दर्शनाचा प्रभाव झाला. आणि काय प्रभाव झाला तर विकता गोरस घ्या म्हणे हरी. गोपिका आपलं काम विसरल्या, भुलली, विसरली अशा अर्थाने. काय विसरल्या हो? पहिली गोष्ट, गोपिका आपलं काम विसरल्या. काम हरीने कामा घातला चिरा. काम विसरल्या. कसं विसरल्या? महाराजांनी फार गोड वर्णन केलेलं आहे. विसरल्या काम धंदा, सासू सासऱ्याची नाही मर्यादा. सासू सासऱ्याची नाही मर्यादा. विसरल्या कामधंदा. गोपिका आपलं काम विसरल्या, कामधंदा विसरल्या. आता मेकअप करायला जर एखादी माऊली बसली, मेकअप करण्याची पद्धत कशी आहे? कपाळी काजळ, डोळ्यात कुंकू, असंच असतं की. पण गोपिकांकडून हे घडायला लागलं, त्याचं कारण आहे विसरल्या कामधंदा, आपलं काम विसरल्या. रासपंचाध्यायीच्या प्रारंभी 9 श्लोक आहेत. गोपिका काय काय करत होत्या, कसं सगळं काम विसरून देवाच्या बासरीचा स्वर कानावर पडल्यावर निघाल्या, त्याचं वर्णन त्या 9 श्लोकामध्ये रासपंचाध्यायीमध्ये शुकाचार्यांनी केलेलं आहे. पाययंत शशुनपयः. कोण आपल्या बाळाला दूध पाजत होत्या, कोण शृंगार करत होत्या, कोण गाईची धार काढत होत्या, कोण सासू सासऱ्याच्या सेवेमध्ये होत्या, कोण स्वयंपाकात दूधखीर बनवत होत्या. पण दूधखीर बनवणाऱ्याच्या ध्यानात राहिलं नाही, मी दूधखीर बनवते, साखर घालावी. वरण चाललंय काही की वाटलं मीठ घातलं. काहींनी वरणात साखर घातली. हे कशामुळं घडलं? तर भगवत चिंतनानं त्यांच्या अंतःकरणावर झालेला हा प्रभाव. कोणी एक भुलली नारी, विसरली, आणि परिणाम विकता गोरस घ्या म्हणे हरी. दहीदूध विकायला बाजारला गेली आहे, फार गोड भाव आहे. विक्रे तू कामा खिल गोपकन्या, मुरारी पादार्पित चित्तवृत्ती, दध्यादिकं मोह वशाद वोचत्, गोविंद दामोदर माधवेति, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, नाथे
इति नामानि मुहुर्वदन्ति विक्रेतु कामा. कुठं निघाली आहे? विकायला निघालेली आहे. खिल गोपकन्या मुरारी पादार्पित चित्तवृत्ती. दहीदूध विकायला निघाली आहे खरं आहे, पण चित्त मात्र देवाच्या चिंतनामध्ये रमलेलं आहे. हो, चित्त मात्र भगवत अनन्य आहे. मनामध्ये चिंतन देवाचं चाललेलं आहे. आणि त्याचा परिणाम काय झाला महाराज सांगतात. हो, दध्यादिकं मोहवशादवोचद गोविंद दामोदर माधवेती. गोविंद घ्या, माधव घ्या, दामोदर घ्या, कृष्ण घ्या, मुकुंद घ्या, अशी ती गोपिका बोलायला लागली. म्हणून महाराज वर्णन करतात. विकता गोरस घ्या म्हणे हरी. हो, दहीदूध विकायला गेलेली ती गोपिका दुडीवर दुडी गवळण साते निघाली. गवळण गोरस म्हण विसरली. गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या. गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या. गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या. गोविंद घ्या दामोदर घ्या. दुडीवर दुडी गवळण साते निघाली. काय झालं मग? गवळण गोरस म्हणू विसरली. गोरस घ्या म्हणायचं विसरली आणि गोविंद घ्या कोणी दामोदरू घ्या गे. गोविंद घ्या, माधव घ्या, दामोदर घ्या, कृष्ण घ्या, मुकुंद घ्या, असं ती गोपिका म्हणते. म्हणून विकता गोरस घ्या म्हणे हरी. पण महाराज, दहीदूध विकायला जाऊन कृष्ण घ्या, माधव घ्या म्हणण्याचं कारण अभंगाच्या दुसऱ्या चरणात. दुखीला डोळा बैसला मनी. दुखीला डोळा बैसला मनी. स्वरूप डोळ्यांनी पाहिला आणि बैसला म्हणी. देव सुंदर आहे महाराज. तो सामान्य सुंदर नाही. आता व्यापक बोलायचं झालं तर हे असो रूपस विश्व जेने. ज्याच्यानं हे जगत सुंदर दिसतं असा सुंदर परमात्मा. किती सुंदर आहे. त्याचं सौंदर्य अलौकिक आहे. आपलं सौंदर्य वरचीवर बिघडत जातं का वाढत जातो? बोला जरा. वरचीवर बिघडतं की नाही? तारुण्यात दिसतो तसं माणूस म्हातारपणात दिसतं का? आणि बालपणात दिसतं तसं तरी तारुण्यात दिसतं का? बालपणामध्ये काय दिसतं महाराज? बाळ गोरं गोरं पान, मृगनयन, हरणासारखे डोळे, कुरळे कुरळे केस, सफरचंदासारखे गाल. त्र्यंबक महाराज सांगायचे ना, सफरचंदासारखे गाल बालपणी आणि सीताफळासारखे गाल म्हातारपणी. खवल्या खवल्या होत्या. आपलं सौंदर्य बिघडतं महाराज. छोटंसं बाळ, ते 2-2.5 वर्षाचं, मग ते गोरं पान, असं ठुमुक 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 चालणारं बाळ, आणि त्या बाळाला काजळाचा गालावरती टिळा दिलेला, आणि मग ते बाळ पाहिलं की कोणी म्हणतं, ए बाळा इकडे ये रे, माझ्याकडे ये, तुझं नाव सांग, मला एक पप्पी दे, म्हणेल की नाही? पण तेच बाळ जर 80 वर्षानं भेटलं, कोण म्हणतं का बाळा इकडे ये रे, मला एक गोष्ट सांग, असं म्हणायचं आहे मला. आपलं बिघडत जातं. तैसेच ययाची स्थिती नासत जाय क्षण क्षणाप्रती. एका एका क्षणाला आपलं सौंदर्य नष्ट होत चाललेलं आहे. पण देवाचं सौंदर्य वरचेवर वाढणार आहे. दृगंत कांत भंगिनं सदा सदाल संगिनं दिने दिने नवं नवं नमामि नन्दसंभवं नमामि नन्दसंभवं नमामि नन्दसं. शंकराचार्य वर्णन करतात, दिने दिने नवम नवम.
रोज रोज जो नवा नवा दिसतो, सुंदर दिसतो, असा हा भगवान श्रीकृष्ण आहे. त्याचं सौंदर्य म्हणजे अलौकिक आहे. किती सुंदर आहे परमात्मा. जयाचे निडळे कोटी चंद्र प्रकाशे, कमल नयन हास्यवदन हासे, हालकारे कृष्ण डोलकारे, घडी 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 बोलकारे. जयाचे निढळे कोटी चंद्र प्रकाशे. किती सुंदर आहे. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती, रत्न कीळ फाकती प्रभा, अगणित लावण्य तेज पुंजाळले, नवर्णवे तेथीची शोभा. इतका सुंदर आहे हा परमात्मा की याच्या सौंदर्याचं वर्णन होत नाही. सौभाग्य सुंदरू लावण्यागरू बापर खुमादिवरू श्री विठ्ठलू. आणि या सौंदर्याचा परिणाम असा झाला की देखिला डोळा बैसला मनी. मनात तो परमात्मा बसला आणि मनातच देव असल्यामुळं तोची वदनी उच्चारे. मुखानही ती कृष्ण घ्या गोविंद घ्या असं ती गोपिका म्हणायला लागली. पण महाराज, आपण बाजारात आहोत, दहीदूध विकायला आलोत, याचं भान गोपिकांना राहिलं नाही का? तुकोबराय बोलायला लागली, आपुलियाचा विसर भोळा. गोपिका स्वतःला विसरून गेल्या. कृष्ण चिंतनाचा हा परिणाम आहे की मनुष्य स्वतःला विसरून जा. आणि खरी भक्ती हीच आहे. भक्ती ते नमन. तरी प्रमाण आहे भक्ती तो कठीण 16वरील, पण भक्ती ते नमन सांगायचं. नमन हे जे नमन आहे की नाही, ते न नळाचं म आणि पुढं न, ते न बाणाचं दिलं तर नमन आणि न नळाचं दिलं तर न मन. भक्तीची सुरुवात नमनातून व्हावी, पण इतकी भक्ती अंतरंग झाली पाहिजे की मन सुद्धा मन न राहता ते कृष्ण रूप होणं हे भक्तीचं स्वरूप आहे. भक्ती ते नमन या अर्थाने. ती मन नाही. आता मन हे राम झाले, मन हे राम झाले, अशा अर्थाने हे मन कृष्ण रूप होणं हे भक्तीचं स्वरूप आहे. गोपिकांचं ते झालं. आपुलियाचा विसर भोळा. विसरली गोपिका. एक गोपी यमुनेच्या काठावर बसली होती, डोळे मिटलेले, ध्यान करते. तितक्यात नारद आले. नारदांनी गोपीला ध्यान करताना पाहिलं. नारदांना वाईट वाटलं, कारण भक्तीमध्ये अखंड देवाची स्मृती आहे आणि अखंड देवाची स्मृती असताना ध्यान करून हिला देवाला ध्यान करावं लागतं. काय उपयोग आहे म्हणे. नारदांनी उठवलं, म्हणजे ए बाई काय झालं तुझं? ते सांगितलं, महाराज काय सांगू म्हणे. हो का, पाण्याला आले यमुनेला, पाणी भरून घेईपर्यंत मला ध्यान होतं म्हणली, पण मागं फिरल्यावर लक्षातच नाही गेलं म्हणे आता माझ्या घराची वाट कोणती येते. मै भुली घर जाणे बाट, गोरस बेचने आई हाट, कान्हारे मन मोहनलाल, सबही विसरू देखे गोपाल. आता जिकडं पाहावं तिकडं एकच ध्यानात येऊ लागलं, कृष्ण ध्यानात येऊ लागला. माझं घर मला कळेना, घराचं वाट कळेना, सासू सासऱ्याचं नाव ध्यानात येईना. नारदांनी सांगितलं, मग डोळे झाकून काय प्रोग्राम चालू होता? नारदांनी सांगितलं की डोळे झाकून मी ध्यान करत होते की माझं घर कोणतं आहे, सासू सासरे कोणत्या, जरा ध्यानात आला. मग आलं का? ती गोपी म्हणली, काय सांगू महाराज, ध्यानात तर आलं नाहीच, पण होतं ती बी ध्यान गेलं म्हणली. आता ज्ञान गेले, आता ध्यान राहिलं नाही. डोळे झाकल्यानंतर इतका वेळ मी गोपी आहे याचं तरी भान होतं, आता तर ते सुद्धा राहिलं नाही. आत हरी बाहेर हरी, हरीने घरी बाप रखुमादीवरू हृदयचा जानोनी, अनुभव सवरसू केलावो, दृष्टीच्या डोळा पाहू गेले तव, भीतरी पालटू झालावो. आता तू का म्हणे वेगळा नोहे, हरी हा भोवे भोवताला. ही अवस्था माझी झाली. आपुलियाचा विसर भोळा. आपण जर आरशात बघितलं, कोण दिसतंय आरशात? आवडीची नटी दिसते, वाटतंय तसं, पण होतं का तसं? दिसावं वाटतंय पण दिसत नाही. आपलंच तोंड दिसतं महाराज आरशात. हसणं स्वाभाविक होतं.
पण गोपिकांनी तिकडे लक्ष दिलं नाही. नाही कानत इठाई. परमार्थाला लागल्यानंतर लोक हसतात. गणाने गोत्र सर्व हसताती मज. गेले याचे माणूस पण येणे. तुका झाला सांडा. काय कडं हसताती पोरी रांडा. तुकोबऱ्या बोलले आता सांडा झाला म्हणे. मी लोक माझ्याकडे पाहून हसू लागले. लोक हसतात मला. तुका म्हणे हसे जन. पण लोक हसले म्हणून आपला परमार्थ थांबू नये. एखादा नवीन मुलगा तरुण मुलगा परमार्थाला लागला की लोक म्हणतात बर 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 आता ही बी करून बघायचं का नाद. अरे बाबा ते परमार्थाला लागलं चांगली गोष्ट आहे म्हणा. त्याला इन्स्पिरेट करावं. इन्स्पिरेट करणं होत नाही मोटिवेट करावं. म्हणजे मार्गाला लावणं होत नाही लागलेल्याला प्रोत्साहन तरी द्यावं की नाही. पण लोक हे दोन्ही करीत नाही. हे म्हणले काय रे सरळ करून भागलो देवपूजेला लागलो. जरा तर वाटू द्यायचं होतं. नाही नाही ती धंदे केला ना आता लागला देवाच्या भजनाला. कमीत कमी इथं तर तुमची नीट सेवा करा असं लोक बोलून हसतात महाराज परमार्थ. पण लोक बोलले म्हणून आपला परमार्थ सोडू नये. आणि जर हातातून परमार्थ सोडला लोक बोलतात म्हणून तीच लोक बोलायला का माहितच होता आम्हाला हे 4 दिवस करील म्हणून तुका म्हणे हसे जन नाही कान. बहुछंदाचे बहु असे जन नाडू नये मन तया असावे. लोक 10 प्रकारचे 10 विचार करणारे त्यांच्याबरोबर आपलं मन नाडू नये. जतन करावा आपला विश्वास. अंगी तुरस आवडीचा सत्या सत्यासी मन केली ग्वाही. मानिले नाही बहुमता. अनेकांच्या मते गोवा होऊ जीवा निदावा. नका शोधू मतांतरे मगे खरे बुडाल. किती प्रमाण देऊ आपल्याला. यासाठी तुका म्हणे हसे जन नाही कानत इठाई. आणि ऐका त्यावेळेला लोक गोपिकांना हसले पण गोपिकांनी आपला परमार्थ सोडला नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबरायासारखा महापुरुष गाथेमध्ये त्यांचं वर्णन करतो. आपलं का वर्णन होत नाही. त्यांचे नाव निघे कोणी चराचरी. या लोकांनी आपला परमार्थ आपली निष्ठा आपला निर्धार सोडला नाही. अनेक राजे होऊन गेले औरंगजेबाच्या काळामध्ये. शिवरायांच्या स्वराज्याच्या क्षेत्रफळापेक्षा औरंगजेबाचं क्षेत्रफळ कितीतरी मोठं होत. पण आज भारतामध्ये औरंगजेबाचं नाव आदरानं कुणी घेत नाही. पण शिवरायांचं नाव कानावर पडलं तरी हृदयामध्ये एक भावाचा फुलवरा होत जाय मतीवरी अशी अवस्था निर्माण होते. का त्याचं एकमेव कारण आहे त्यांनी लोक काय म्हणतात इकडे लक्ष दिलं नाही. सत्या सत्यासी मन केली ग्वाही. आपला परमार्थ तसा असला पाहिजे. तुका म्हणे हसे जन नाही कान ते ठाई. देखीला डोळा बैसला म्हणे तोची वदनी उच्चारी. असा अभंगाचा सर्व भाव आहे. देवाचं चरित्र सर्वांना माहितच आहे. थोडा नियम आहे काल्याच्या कीर्तनात सांगावं इतका वेळ तेच सांगितलंय. पण लागावळीत सांगणं सुद्धा अपेक्षित आहे जगद्गुरु तुकोबरायांना. म्हणून देवाच्या चरित्राचा थोडा विचार करू. मधली 4 सांगायचे. एकदा सगळ्यांनी प्रेमाने भजन करू. सरळ म्हणून घेऊ. कोणी एक भुलदी नारी विकता Thank you.
कोणतं चरित्र सांगावं तर केले देवे गोकुळी. गोकुळात जे देवानी चरित्र केलं त्याचं वर्णन करावं. मग देवाचा जन्म सांगावाच लागतो असा काही नियम नाही. सर्वांना कथा माहिती आहे. द्वापारयुगाच्या शेवटच्या काळात भगवान अवतरित झाले. देव अवतरित होत असताना स्वर्गात सर्व देवता स्वर्गातल्या आकाश मार्गाने मथुरेच्या आकाशामध्ये येऊन उभी राहिली. कल्पवृक्षाच्या पुष्पाची वृष्टी केली. 9 वेळा सत्य शब्दाचा प्रयोग करून देवाची स्तुती केली. देव प्रगट झाले. वसुदेव देवकीला पूर्वजन्माचा इतिहास सांगितला. वसुदेव देवकीने देवाची स्तुती केली. देव लहान झाले. आईचं स्तनपान केलं. वसुदेवाने देवाला टोपलीत घेतलं. निघाले. वाटेत चरणस्पर्शानं यमुनेतून वाट मिळवली. पलीकडे गेले. फिरविले दोन्ही माया आणि चक्रपाणी. देवाला तिथं ठेवलं. मायेला घेऊन वसुदेव वापस येतात. मायेच्या द्वारा कंसाला धोक्याची सूचना मिळाली. इकडं कृष्ण जन्माचा गोकुळामध्ये भयानक मोठा उत्सव झाला. गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा. बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरणारी. सगळ्या गोकुळात आनंद उत्सव साजरा झाला. पण कंसाला मात्र भीती आहे. आपला 8वा कुठंतरी सुरक्षित ठिकाणी पोहोचलाय. काय करावं. पुतनेला पाठवलं. पुतनेनं त्या काळामध्ये 10 दिवसाच्या मध्ये जन्मात आलेली सगळी लहान लेकरं मारली. दीन दुर्बळाची मारता बाळके करिता ती शोके माय बाप. सगळे रडायला लागले. आणि करता करता ती पुतना गोकुळामध्ये वृंदावनामध्ये आली. देवाने तिचा विषाचा भाग तर घेतलाच पण 5 प्राणही काढून घेतले आणि पुतनेचा उद्धार केला. पुढं तृणावर्त आला. शकटासुराला देवाने मारलं. पुढं महाबळ आला. त्याला देवाने पीडा केली. आणि आता भगवान हळूहळू मोठे होऊ लागले. घरात खोड्या करू लागले. कशा खोड्या करतात देव. रांगता रांगता देवाने एक दिवस माती खाल्ली. यशोदामाईकडे घराने आले आणि यशोदामाईला पोरांनी सांगितलं मुले सांगता ती माती खातो गे श्रीपती. आई तुमच्या कृष्णानं माती खाल्ली. आईनं सांगितलं पकडून आणा त्याला. देवाला पोरांनी पकडून आणलं आणि सांगितलं हो का पण बघा ह्याचं तोंड बघा माती खाल्लं की नाही. आईनं विचारलं म्हणजे काय रे कृष्णा कस्मान मृदम अदंतात्मन भवान भक्षितवान रहा. माती खाल्ली का तू अदंतात्मन खोडसाळा. देवाने सांगितलं आई नाहम भक्षितवानंब. मी माती खाल्ली नाही. सर्वे मिथ्या विसंशना. खोटं बोलतात पोरं हे सगळे. आईनं विचारलं राजा सगळे खोटं का बोलतील. तुझे मित्र आहेत नाही. देवाने सांगितलं आई तुला माहिती नाही. यांनी सकाळी बैठक घेतली होती आणि मला म्हणाले दही दूध चोरोनी दे सर्वांना आईसे मज सांगताती. तेन ऐकिले म्हणून मजवरी रुसले हे सांगाती रुसले सांगाती. आई नको ग आई नको ग आई मजला मारू नको ग. आणि असं म्हटल्यानंतर देवाने युक्तिवाद केला आणि सांगितलं बघ सकाळी बैठक घेतली पोरांनी. मला म्हणाले तुझ्या घरातलं दही दूध लोणी खाऊ घाल नाहीतर आम्ही यशोदेला तुझं घरानं सांगू. आणि मी म्हणलं माझ्या आईला मी धोका देऊ शकत नाही. मी असलं वाईट धंदे करणार नाही. यांना राग आला आणि म्हणून माझं घरानं तुला सांगितलं. आईनं म्हणली पोरांनी घराने सांगितलं ठीक आहे. तुझा बलराम दादा म्हणतो त्याचं कसं. देव म्हणले तुला सांगतो आई पद देतो म्हणले. म्हणे पद ह्या पोरांनी ह्यांचं एक मंडळ आहे त्या मंडळातला अध्यक्षपद बलराम दादाला देतो म्हणल्यामुळं बलराम दादा माझी पार्टी सोडून तिकडं गेले. मग बलराम दादा तोही तुझं भेटला तोही माझा पक्षपाती झाला. आणि असं म्हटल्यानंतर आई म्हणली वेड्या सगळे खोटे आणि तू एकटाच खरा कुठला नियम आहे. देव म्हणले तुला जर माझं बोलणं खोटं वाटत असेल यदि सत्य गिरस्तरी समक्षम पश्यमे मुखम. माझ्या तोंडात बघ. आईनं म्हणली मग करून दाखवा. आता देव बोलायला बोलले पण हा केल्यावर तोंडात माती दिसणं स्वाभाविक. तर देव पळाले की आईनं हातात काठी घेतली आणि मागं लागली. हाती घेवनिया काठी
शिकविते जग जेठी हाती घेऊनिया काठी शिकविते जग जेठी यमुनेची माती खासे यमुनेची माती खासे का 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 हरी तू खोड्या करू नको रे करू नको माझे बाबा दावोनिया धरीला करी वैसवीला मांडीवरी मुख पसरोनी करी हरी तू खोड्या करू नको माझे बाबा आई पळत गेली डाव्या हाताने देवाचा उजवा दंड धरला आणि काठी उगारली आणि सांगितलं सांग दाखव मला आणि मग मारावया तिने उगारिली काठी भुवने त्या पोटी 14 देखे आणि मग नंतर भगवंतानी आईला 14 भुवनाचं दर्शन करविलं पुन्हा देवानी आपली वैष्णवी माया प्रयोगात आणली हो वैष्णवीम यतनोन माया पुत्र स्नेहमयीम विभू आणि मग पुन्हा पुत्र लोभानं आईनं देवाला कवटळलं अशा देवाच्या हळूहळू लीला सुरू झाल्या देव जास्त घरात खोड्या करू लागले म्हणून देवाला आईनं उखळाला बांधलं देवाने विमलार्जुनाचा उद्धार केला आता जरा मोठे झाले चालू फिरू लागले मग सगळ्या गोपाळांना मिळवलं देवाने मिळवणी गोपाळ घरामध्ये श्री कान्हा धरू जाता पळून जातो यादवांचा राणा काय घडलं सगळ्या गोपाळांना बोलवलं तेव्हा सगळे गोपाळ म्हणले कृष्णा काय काम आहे बाबा देवाने सांगितलं एकच काम आहे आपल्या गावात दहीदूध तुपलोनी एवढा असताना तुमचे तब्येती अशा इळूच्या बांबूला हातपाय फुटले नाही कसं काय काही लोकांच्या तब्येती असतात अशा पार वाळून गेलेल्या पोटवाड्यानं हातपाय काढ्या आणि असं म्हटल्यानंतर मग गोपाळ म्हणले देवा दहीदूध भरपूर आहे बाबा घरी पण आमचे मायबाप आम्हाला खाऊ देत नाहीत मथुरेला विकायला नेतात हा भाग म्हणा किंवा हा जो विषय आहे की नाही की त्याच वेळेला मायबाप मथुरेला नेत होते ते असं नाही आजही घरात लहान लेकरं असून मायबाप त्यांना दहीदूध खाऊ घालीत नाहीत डेअरीला दूध घालतात माझं स्पष्ट मत आहे विनंती वजा बोलणं आहे विचार करून बघा या गोष्टीचा आपल्या घरातल्या लहान लेकरांना पोटभर दही दूध तुपलोनी खाऊ घालीत जा आणि यांना खाऊन उरलेलं दूध मग डेअरीला घालीत जा कारण खरी संपत्ती आरोग्य या काळाला आता अमर आहा म्हणायचे दिवस गेले आता माणसात रे बाबा म्हणून सांगायची वेळ येऊ लागली लोकांना दही दूध तुपलोनी भरपूर खाऊ घातलं पाहिजे आपल्या लेकरांना आरोग्य चांगलं राहतं दही दुधानं एवढा पळतो मी एवढा पळतो आता केवढा पळतो जेवढा पळायचा तेवढा पण तब्येत बिघडून कुठला कार्यक्रम कॅन्सल झाला असं बहुधा ऐकायला मिळत नाही वर्षातून एखादा दुसरा तसा होतो त्याचं कारण एकच आहे आजही गाईचं दूध पितो निमाणं पितो म्हणून तब्येत छान राहते गाईच्या दुधात जमत नाही म्हशीचं का होईना आपण पाजवा ही चहा पिऊन पोरं निके चहा पिऊन पिदरून पाव खाऊन आतपाव झाले लोक असं नाही धष्टपुष्ट असलं पाहिजे एक वर्म सांगतो फक्त भविष्यात जर धर्मयुद्ध पेटलं विचार करा ना या गोष्टीचा घरी गेल्यावर धर्मयुद्ध पेटलं आपल्या हिंदू धर्मातली पोरं लढायला तर सक्षम नाहीतच पण स्वतःचा जीव वाचवायसाठी 1 तास सलग पळू शकतील एवढी तरी ताकद आहे का पोरांमध्ये सांगावं कुणी आमच्या पोरांमध्ये ताकद आहे म्हणून लढायचं तर सोडा या पोरांमध्ये 1 तास सलग पळू शकेल एवढी ताकद राहिली नाही आणि आपल्याला अख्खेच्या अख्खे बकरे कोंबडे खायची सवय हिंदू धर्मात नाही कर्तव्य आहे मायबापांचं की आपल्या घरातलं दूध आपल्या लहान लेकरांना खाऊ घालणं देवाने सांगितलं मथुरेला दूध जातं काय सांगता रे म्हणे आजपासून मी खाऊ घालणार तुम्हाला पण तब्येती सुधारवा गोपाळ म्हणले तुम्ही खाऊ घालणार म्हणले आम्हाला नुसतं व्यायाम करायला काय हरकत आहे आणि मग नवनीत चोरी विद्या प्रसारक मंडळाची स्थापना झाली सर्व गोपाळ त्याचे सदस्य त्याचा अध्यक्ष बलराम दादा उपाध्यक्ष पेंद्या श्रीदाम्या सुदाम्या मधुमंगल हे मग कोण सचिव कोण सभासद आणि गोपाळांनी म्हटलं कृष्णा तुझ्याकडं कोणतं पद देवाने सांगितलं मला पद नका मी फक्त सेवाधारी राहतो बरीच माणसं अशी असतात ना का ट्रस्ट कुठल्या भानगडीत अडकली तर हा मोकळा देवाने सांगितलं मला पद नको आणि मग देवानी सगळ्या गावात खोड्या करायला सुरुवात केली खोड्या माहिती आहेत सर्वांना यशोदेकडे घराणी येतात
गवळणी सांगती घराणी रात्री आला चक्र पाणी खाऊनी दही दूध तुप लोणी अवघी फोडीली दुधानी यशोदे बाळ तुझा काना उठवरी सोसू धिंगाना दुसरी आली लगेच धावत याने काय केली मात गळ्यामध्ये हात घालीत मुखासी मुख चुंबन देत हे बाई आम्हासी पाहावे ना यशोदे बाळ तुझा कान्हा तिसरी आली धावोनी याने काय केली करणी पतीची दाढी माझी वेणी दोन्हीची गाठ देवोनी गाठ कोणासी सुटेना यशोदे बाळ तुझा कान्हा उठवरी सोसुगिंगा यशोदेकडे घराणे आले आई काय ऐकून घेत नाही एक दिवस सगळ्या गवळणी एकत्रित आल्या मग आवघ्या मिळवणी गवळणी आल्या नंदाचे अंगणी आम्ही जातो गोकुळ सोडोनी आमच्या सुना घेवोनी हा कोणासी अवरेना यशोदे बाळ तुझा कान्हा उठवरी सोसोधिंगा जेव्हा सगळ्या गवळणींनी घराणं सांगितलं सगळ्याच घराणं ऐकलं की आईशी ऐकता घराणी यशोदे नयनी आले पाणी आई रडायला लागली देवाला म्हणली का रे कान्हा कृष्णा खोडी दे टाकोनी एका विनवी जनार्दनी काय उणे का करीतोसी चोरी किती सांगू तरी नाही कशी हरी आई रडलेलं देवाला वाईट वाटलं देवाने ठरवलं की आजपासून खोड्या करायच्या नाही एकमास देवे खोडी नाही केली युक्तिवादानं सांगतो आणि मग सगळे गोपाळ एक दिवस कृष्णाकडे आले म्हणले कृष्णा काय म्हणले पोटाला मिळणार काही नाही घरातलं चटणी भाकर खाऊन समाधानी होतो आम्ही नसलेली चट लावलास दह्या दुधाची आणि आता बसलायस काही सुद्धा करणार नाही म्हणून देवाने सांगितलं अरे माझी आई रडली बाबा माझ्यामुळं माझ्या आईला दुःख व्हावं हे मला पटलं नाही म्हणून मी सोडून दिलंय गोपाळ म्हणले ते आम्हाला माहीत नाही आमचं पोट भरायचं काम तुझं आहे देव म्हणले अरे पण आईकडे घराने येऊन आई रडते ना गोपाळ म्हणले मग तेच सांगतो ना आम्ही काय बाहेरची लोक आईला घराने सांगतात म्हणून आई रडते मग आता बाहेर चोरी करायचीच नाही तुझ्याच घरात चोरी करायची रडायचा विषयच तो का म्हणे आता खेळ मुळा वापरता खेळ मोडला देवाने सर्वांच्या शिदोऱ्या एकत्रित केल्या मध्यभागी उभे राहिले सर्व गोपाळांना गोल बसवलं आजही शेतकरी बांधव शेतामध्ये जेवायला बसली कशी बसतात रोजाना असलेली माणसं कामगार मंडळी सगळी गोल बसतात शहरामध्ये तसं नाही ज्याच्या त्याच्या टेबलला ज्याचा त्याचा डबा खातात माणसं का बरं हो त्याचं कारण गुरुवर्य जगन्नाथ अण्णा सांगायचे की म्हणे आपल्या बायकोला स्वयंपाक येत नाही हे दुसऱ्याला कळू नये म्हणून आपल्या आपल्या टेबलला जेवतात माणसं पण खेड्यात तसं नाही सर्वांच्या शिदोऱ्या देवानी एकत्रित करून मध्यभागी उभे राहिले आणि काला साजरा केला शुकाचार्यांनी त्या छबीचं वर्णन केलेलं आहे बिभ्रद वेणुम जठरपटयो शृंगवेत्रे च कक्षे वामे पाणमस्रणकवलं तत्फलान्यंगुलेषु तिष्ठन्मध्ये स्वपरिसृद हासयन् नर्मभिस्वैः स्वर्गे लोके मिशति बहुजे यज्ञभुग्बाल केली कसे होते उभे देव बिभ्रद वेणुम जठरपटयो वेणू कमरेला खवला शृंगवेत्रेच कक्षे गाई राखायची वेताची काठी आणि गाई वळवण्यासाठी वाजवायचं शिंग डाव्या बगलेत धरलं वामे पाणव मसृण कवलम डाव्या तळ हातावर दही भाताचा गोळा घेतला तत्फलान्यंगुलीषु जेवताना लागणारे ग्रीन सॅलड बोटाच्या सांदीमध्ये धरलं लोणचं मीठ लिंबू चटणी बोटाच्या कांड्यावर घेतले मध्यभागी उभे राहिले सर्व सुहृद जनांना भोवताली बसवलं हसत हसत आणि हसवत हसवत भगवान काला साजरा करतात तो काला द्वापारयुगात कृष्णाने केला तोच काला आपल्या ज्ञानोबरायांनी वाळवंटामध्ये एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी माझा ज्ञानराजा गोपाळाशिला ह्या वाटी तोच काला आपल्या संत महात्म्यांनी केल्याचा परिणाम समग्र महाराष्ट्रामध्ये सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी साजरा होतो
तोच काल्याचा प्रसाद आज आपण आता इथं प्राप्त करणार आहोत. काल्या शेवटची चाल होईल, काल्याचे अभंग होतील आणि मग सर्वांना प्रसाद मिळेल. काला घ्यायचा आहे त्यामुळं कालवा होऊ नये याची काळजी संयोजक मंडळी सर्वांपर्यंत काला पोहोचवतील. सगळी तरुण मंडळी, सगळी संयोजक मंडळी त्यासाठी तटस्थ आहेत, सज्ज आहेत. फक्त सर्वांनी शांततेत या प्रसादाचं सेवन करावं ही सर्वांना विनंती. आणि सर्व संयोजक मंडळींनी सुंदर असं या सप्ताहाचं आयोजन केलं, त्यातल्या हा सेवेचा योग माझ्याकडे प्राप्त करून दिला. सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. आपण सर्वजण उपस्थित राहिला तुम्हा सर्व श्रोते सज्जनांच्या चरणी मस्तक ठेवतो. इतकी जुनी परंपरा, 56 वर्षाची परंपरा, 56 वर्षाची परंपरा इतक्या निष्ठेनं आपण सर्वांनी जोपासलेली आहे. ही परंपरा अशीच भगवंतांनी आपल्या हातून सेवेच्या रूपानं करून घ्यावी एवढी प्रभूचरणी प्रार्थना करून या ठिकाणी थांबतो.